संत म्हणतो शायरी संता घरी आणि तमाशा निर्गुणपुरी या पद्धतीने शायरी व्हायला पाहिजे। शाहीर साहेब कशी संत महात्म्याने शायरी केली तशी शायरी व्हायला पाहिजे आणि तशी नाही शायरी झाली तर आमच्यात काय फरक हो? अरे मोठे मोठे शाहीर मोरेसर बाबा बुधा बाबा यांची कशी शायरी आहे आणि आमची शायरी कशी त्या पद्धतीने शायरी होऊ द्या ना। कशी शायरी शायरी संता घरी तमाशा निर्गुणपुरी तुमचे गुरु तुमच्या सोबत आहेत प्रश्न सुंदर विचारत्या आध्यात्मिक विचारत्या मग आध्यात्मिक पद्धतीने शायरी झाल्या पाहिजे। तुम्ही तुमच्या शायरीतून बोध सांगा बघा मी उदाहरण देतो तुम्हाला की शायरी संता घरी तमाशा निर्गुणपुरी कशी व्हायला पाहिजे। गळा खाली देवा रे माझ्या शबाई मा विचारायचा खरंच गळावर अळ राह काजी अन गळा खाली अळन कसा येऊ घोटा घोटा पाणी जाऊ दे समजला यायला गळा खाली अळ त्या गळा खाली मग ओळ राहिला कठीण करशी करता येईल का नाही तो गळ समजला पाहिजे तो अळही समजल्या पाहिजे समजल का नाही ओ गळा खाली ओलो अरे गळा खाली ओलो कसा तो गड कोणता शाहीर साहेब कोणता गड अरे बाबा अरे वय गेली पण सोन आली न कधी न म्हटले नाही बघितले रे बाबा कोणतेच तीर्थ धाम रे याने कोणतेच तीर्थ धाम बघितले बिडी पेटलं बाबा माझी गंमत झाली अशाच लोखंडी पायऱ्यानं उतरता उतरता माझा पाय फिसलला का सांगू 5-10 हजार रुपये लागले या पायाला जागेवर यासाठी। तेव्हा आठवला मुकेश शाहीरनं 7 वर्ष झाले शायरी चालू केली कधीच कोणाचं नाव नाही आणि आता कसा रे बाबा देवा लमचा चढताल का चीज भवनचा कार्यक्रम कसा होईल अजबरी नावाला का नाही म्हणून म्हणलो त्या चक्रात कोणता गड 30 लक्ष येवणी वृक्षा माझी 20 लक्ष पशुच्या घरी घेवाच लागतील चक्र हा 84चा चक्र आणि तोच त्यालाच म्हणते चौऱ्यागड का म्हणते चौऱ्यागड 84 येवणीचा चौऱ्यागड त्या 84 येवणीवाल्याला चौऱ्यागड म्हणतात। मग त्या चौऱ्यागडावर गेला त्याच्या खाली अळ कोणता शाहीर लोक तमाशा करतात म्हणतात 16 सहस्त्र गवळ्याच्या नार्याने निघून गेल्या बाजारी 16च काऊन म्हणतात मला का माहित 15 काऊन नाही म्हणत काऊन म्हणतात मला का माहित ते ती कारण आहे पाय
काऊन म्हणतात काऊन अगं फुगड्या खेळला ग गवळणी अन 12-16 जलील फुगड्या गवळणी 12-16 जलील फुगड्या खेळला ग गवळणी 12-16 जलील फुगड्या खेळला ग गवळणी 12-16 जलील फुगड्या 12-16 जलील फुगड्या खेळला ग गवळणी 12-16 जलील फुगड्या खेळला ग गवळणी मग 12 म्हणजे चंद्रज्योत 12 म्हणजे चंद्रज्योत म्हणजे डाव्या बाजूला आणि 16 म्हणजे सूर्यज्योत उजव्या बाजूला ह्या होत म्हणून शाहीर लोक म्हणतात की 12-16 जणी आणि फुगड्या खेळा ग गवळणी 12-16 याच्यासाठी सांगितलं तू मला मग त्याच्यावर 16 सहस्त्र गवळ्याच्या नारी त्याच्यावर एक जीवन कळा येते तिलाच म्हणते तडजीब आणि तिलाच म्हणते 17-20 पानांना तिलाच म्हणते ती विहीर आणि मग त्या गळा खाली वीर गडकोटी आहे चौऱ्या गडकोटी आहे त्रिकुटामध्ये आणि वीर आहे खाली खाली बरोबर आहे का नाही हो अरे गळा खाली वीर अहो गळा खाली वीर कसा यगु चौऱ्या कसा यगु चौऱ्या कसा यगु चौऱ्या कसा यगु चौऱ्या उदाहरण देवाचा होता शाहीर साहेब मला उदाहरण देवाचं होतं का शाहिरी संता घरी आणि तमाशा निर्गुणपुरी अरे एवढी मानादानाची शायरी आहे आणि फागवळा दाखवायला आला का शाहीर मी फागवळा दाखवायला बसलो का नाही तर मग ह्या या स्टेजवरली पाल कोणीकडे जाते याचा मलाही भान नाही राहत लक्षात ठेवा माझ्या फागवळा पाहिलंच नाही माझ्या अंगात आला का असा 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 रमल्या शिटी राहत मी दुसऱ्या राऊंडला कसा येतं माझ्या अंगात मसन्या उद मग पाहिजा तुम्ही कोणता ऊद फागवळा कसा राहते तर दाखवतो ना मी फागवळा आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे शायरी कशी पाहिजे कशी मोरेकर बाबाचं म्हणणं आहे कलगीवाले शाहीर साहेब काय म्हणतात जिकरता दिला दू तळू दूर कलिता हो जिकरता दिला दू तळू दूर कलिता जिकरता दिला दू मुझे तळू कलिता जिकरता दिला दू मुझे तळू कलिता ओ तेरे प्यार लरनी ओ तेरे प्यार लरनी शब्द तेरे प्यार लरनी फैशन तू करती जुए काली जानरनी जिकरता दिला दू मुंडिया दिला दू जिकरता दिला दू खलीफा जिकरता दिला दू खलीफा शायरी मनाची करा गुरु गालाची सोडून द्या गर्व गुन्हा खरा प्रेमाची नाव झालं पाहिजे म्हणते शाहीर साहेब सुबांच्या स्टेजवर आता मी बिना नावाने आलो असेल का नाही काय टूट गए ख्वाब मगर हौसले मेरे जिंदा है टूट गए ख्वाब मगर हौसले मेरे जिंदा है वो बंदे हम सुबान के जहाँ मुश्किलें भी शर्मिंदा है तब से लेकर आज तक टूटने वाले ख्वाब हम कभी देखते नहीं गलत की करते पहचान फालतू की हम फेकते म्हटलं मी तुम्हाला सांगितलं की फालतू शायरी आमच्या जमत नाही बाबा